अशा पद्धतीनं आपण सर्वांना जगायचं आहे. मनात कुठलीही पूर्वग्रह न ठेवता, पूर्वगृह दूषित मतं न ठेवता एकमेकाशी आपण आनंदाने वागूया, सौजन्याने खेळूया. वेट स्ट्राइकर और नॉन स्ट्राइकर के नाम बताएंगे यावल टीम. नावं सांगितल्याशिवाय मॅचच ओपन होणार नाही. मित्रांनो, ही परंपरा आहे आपली. प्रत्येक मॅचच्या पहिले आपला 12वा खेळाडू पाठवायचा असतं. हा डिजिटल युग आहे. जर नावं चुकीची पडली तर आपले रन दुसऱ्याला चालेल, आपला पाकिट दुसऱ्याला गेलं तर आपल्याला आवडतं का? हा, असे सोपं उदाहरणं दिलं तेव्हाच तुमच्या लक्षात येतं. हा, शेखर पटेल, एकच वादा शेखर दादा. द यावल टायगर हर्षल आंबेकर. लंगडा आंबा गावापासून यांचं घर खूप जवळ आहे. गोलंदाज नंदू शेलकर. पटेल कूलर लावण्यात आलेले आहेत. पटेल पटेल सर्वांना पटेल. फक्त भाडं द्या तुम्ही कूलरचं, ते सगळ्यांना पटेल. पहली ही गेंद और गेंद गई है गिरना नदी की दिशा में. गॉगल पडलाय भाऊ, उचलून घ्या. उगा 100 रुपयाचं नुकसान नको, नाही तर घडईपेक्षा मडई महाग पडून जाईल. यावल विरुद्ध पाचोरा ग्रामीण संघातला सामना. नाइस फील्डिंग. तर कमेंट्री बॉक्समध्ये साक्षात भगवान प्रकटलेले आहेत. भगवान दादा, यावेळी भगवान दादा मराठे आलेले आहेत. असल दालबट्टी पथराड़ी खाल्लेली आहे त्यांनी. लेट कट करने का प्रयास, थोड़े से लेट हो गए शेखर पटेल. भूषण भाऊ ग्रामीण योद्धा यांनी बाजूला व्हायचं आहे. आहा, वाईड. मित्रांनो बघा, विनंती आहे, ज्यांनी आत्ता जेवण केलेलं आहे त्यांनी कृपया शतपावली सहस्त्रपावली करायची आहे. डायरेक्ट वाम कुक्षी घेऊ नका, नाही तर खाल्ले की झोपले, खाल्ले की झोपले, ढेरपोटे होऊन जाल. पुल किया है, पावरफुल किया है, ब्यूटीफुल किया है, ड्यूटीफुल किया है शेखर पटेल ने. पत्रकारांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेली पत्रकार प्रीमियर लीग 2025 शुभारंभीय संस्करण 2025 सीजन पहिलं ट्रेन लाईव्हच्या माध्यमातून ही बातमी जगाच्या कानाकोपऱ्यात पसरणार आहे. थँक्यू दिलीप भाऊ. 4 रन्स. आपली आयोजन समिती वाल्मिक जोशी, किशोर पाटील, वसीम खान, जकी अहमद, सचिन गोसावी, चेतन वाणी.
मनीष सावंत यांचं आगमन झालेलं आहे. क्रिकेट जगतामध्ये ज्यांना मोठ्या सन्मानानं द्रोणाचार्य म्हणून सुद्धा आम्ही गौरव उल्लेख करतो. विलक्षण धडाडीचा आणि टॅलेंटेड असा हा माणूस. जकी भाऊ, आपण काळजी घ्यायची मनीष भाऊ यांची, त्यांना कुठला त्रास व्हायला नको. कूलरची हवा लागत राहील याचा प्रयत्न करा. पाचोरा टीम गिरणापुत्र. पाचोऱ्याची पहले फील्डिंग. हाँ फील्डर, सोचोगे तो सोचते ही रह जाओगे, सोचेंगे तो सोचते रह जाएंगे, बाकी लोग आगे बढ़ जाएंगे. आणि प्रवीण भाऊच्या नाव यादीमध्ये नाव पाहिजे तर पुढे पाहिजे आपण थोडंसं. संधी निसटली आहे. डीप स्क्वायर लेग. खिलाड़ियों से विनंती रहेंगी हमारी कि समय समय पर पानी पीते रहे, अपने शरीर में जल की मात्रा बढ़ाए रखे. और हम जानते हैं कि हम पत्रकार हैं, हम ऊन पाउस वारा को घबरते नहीं है. बहुत ही शानदार शॉट 4 रनों के लिए. रन संख्या जानेंगे हम हमारे साथी से. 2 ओवर 19 रन बिना किसी नुकसान के. खींचो न कमाने, न तलवार निकालो, तोप हो अगर सामने तो फिर अखबार निकालो. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, आद्य पत्रकार संपादक आदरणीय बाळशास्त्री जांभेकर यांचं नाम स्मरण करून या स्पर्धेचं आयोजन. कव्हर पॉइंट क्षेत्रात 2-2 खेळाडू आपसात टक्कर. बॉलर नेम प्लीज. चंदू शिलकर. नंदू सभी का बंधू. पाचोऱ्यात सगळ्यांना माहित आहे. आहा, त्रिफळा चूर्ण झालेला आहे. आखो टप्प्याचा चेंडू होता. नजरों में धूल झोंक दी बल्लेबाज के. दो गेंदें हुई है इस ओवर की, तीसरे ओवर की, और रनों की संख्या है 20. हमारे फोटोग्राफर शिकार ढूंढते हुए. कृपया कायदा हातात घेऊ नका. तर पत्रकारांच्या जीवनात आनंदाचे क्षण तसेही कमी असतात. धावपळ, दुःख, दुःखद बातम्या, पण आनंदाचा हा सण पत्रकार प्रीमियर लीग. बढ़िया बल्लेबाजी जारी है.
एक बहुत ही कांटे का मुकाबला चल रहा है। पाचोरा के खिलाड़ी थोड़े से धीमे दौड़ रहे हैं, उनकी जो भागने दौड़ने की चाल है थोड़ी धीमी हो गई है, क्योंकि हाल ही में लोकसभा चुनाव गया है, विधानसभा चुनाव गया है, तो प्रवीण भाऊ सभी लोग थोड़े धीमे दौड़ रहे हैं, समझ सकते हैं उसके कारण। एक आणि दोघे हातांनी घ्यायचं होतं दादा, चान्स रनआउट ना। हा पहले बॉल तो धरा, नो बॉल ना, इधर फील्डर ने बॉल पकड़ा ना विकेट कीपर ने बॉल पकड़ा। विकेट कहां से मिलेंगे भाऊ? सत्या द टाइगर। काय झालंय? शो मस्ट गो ऑन। दुपारची वेळ आहे, घालून सफारी भर दुपारी खेळ चालू द्या। तीन ओवर 22 रन, एक विकेट। 3 ओवर के बाद 22 रन, एक विकेट। मिसफील्ड आणि लोटांगण घातलेलं आहे क्षेत्ररक्षकानं। पाचोरा टीम का खिलाड़ी गिर पड़ा है, लगता है पैर के नीचे वाड़ू थी उनके। जहां वाड़ू है वहां तो घसरना है ना भाऊ, और गिरना की वाड़ू तो बहुत फेमस है। ओ छोरा गिरना किनारे वाहला। एक मिनिट अंपायर थांबायचं आहे। बॉलर नेम बारी, प्रमोद बारी, ओके। भाई वो बचपन की आदत है, उंगली ऐसे पकड़ के रखना सोते समय। वो झूले में सोते थे ना। लई खतरा बॉलर आहे, लई चतरा, कोणी नाही इथं भित्रा। मैदानात शिरलाय कुत्रा, तो आहे श्वान पदक, बॉम्ब शोधक आणि बॉम्ब विनाशक पदक, बीडीडीएस। शेखर दादा एक शानदार पारी खेलते हुए नॉन स्ट्राइकर एंड पर। वाइड, योगेश सुनौने प्रयत्न कर रहा है गेंद को सातपुड़ा पे पहुंचाने का। एकदा बॅटवर आला ना भाऊ, लई जोरात जाईल। वाइड, इकडे शेखर पटेल, तिकडे बॅट्समन जोरात सुटेल। जेवणाचं कोणी बाकी असेल तर कृपया आपण आता लगेच जेवण करायचं आहे। जकी अहमद यांनी जेवण आता करू नये। जकी अहमद आणि समस्त निवड समिती, आपण मुलीकडचे आहोत, आपण मुलीचे बाप आहोत, आयोजन करते आहोत, सर्वात शेवटी जेवणार आहोत। किशोर पाटील, वाल्मिक जोशी, वसीम खान, त्याच्यानंतर जकी, या सगळ्यांनी शेवटून जेवण करायचं आहे, कारण आपण मुलीचे वडील आहोत, आयोजन करते आहोत।
जो करेगा सेवा वो टूर्नामेंट के बाद खाएगा मेवा। वाइड अंपायर प्रवीण हिंगोने उर्फ गोलू। वाइड। आपको बता दो इस टूर्नामेंट के कारण जलगांव जिले की अर्थव्यवस्था में बड़ा उछाल आया है। सेंसेक्स आसमान को छू रहा है। वाइड। दिशा भरकटलेली आहे। ओ दुचाकी सवार बाल बाल बचे, प्राण संकट में थे टू व्हीलर वाले के। चार ओवर 46 46 46, 4 ओवर 46 धावा 46। और आपको बता दें कि ये जो शॉट गई थी वो एक दर्शक के ऊपर जाके गिरी थी। वो तो अच्छा हुआ कि सर पे नहीं गिरी, वरना क्रिकेट जगत एक महान दर्शक हो बैठता। दऱ्या खोऱ्यातून आलेले, ग्रामीण भागातून आलेले, शेत शिवाराहून आलेले हे खेळाडू, दुर्गम भागातून, आदिवासी बहुल भागातून आलेले आहेत, काटक शरीराचे हे खेळाडू। लंगडा आंबा या गावाच्या जवळून हरिपुऱ्यातून हर्षल आंबेकर यांचं घर जवळ आहे लंगडा आंबापासून। हा बघा छोटा बिबट्या काय वेगात धावतोय। छोटा कृष्णा आलेले आहेत आपला सुदर्शन चक्र घेऊन। कृष्णा हा कोच आहे। भुसावळचे सतीश दादा कांबळे पत्रकार तथा आपत्ती व्यवस्थापक, तसेच सद्दाम भाऊ एक खिलाड़ी घायल हो गया है। और चाहे खिलाड़ी हो, पत्रकार हो या शेर, वो जब घायल होता है तो जब बहुत आक्रमक होता है। सद्दाम भाऊ झालेले आहेत हजर, सद्दाम भाऊ झालेले आहेत हजर। सबस्क्रायबर आहेत त्यांचे 57,000। दिलीप पाटिल ट्रेन लाइव। ये जख्म लगाना तो एक बहाना है, दिलीप पाटिल को अंदर भगाना है। जर्सी नंबर 17 लय खतरा। दिलीप भाऊ इंजन सारखं धावायचं जोरात। दिलीप भाऊ यांनी एका बाजूला थांबायचं आहे, नाही तर उगाच पुष्पक ट्रेन आणि केके एक्सप्रेस येऊन जातील आजूबाजूला। एक खेळाडू घायल झालेला आहे, तब्बल 2 थेंब त्यांचा रक्त वाहिलेला आहे। कधीही न आटणारा चैतन्याचा झरा, धबधबा रक्ताचा कधीही न आटणार। हा पत्रकार आहे, याचे ऋण कसे फिटणार। अनेकांच्या सुखदुःखात साथीदार ठरणारे हे पत्रकार बांधव। महान्यूज 18-19 चे आपले सतीश भाऊ कांबळे पण आलेले आहेत। वाइड। हम लोग पहुंचे इधर, बोला ग्राउंड पे ही है। बड़ा शॉट लगाने का प्रयास विफल हुआ बल्लेबाज से। किसका किसका मैच है?
हमारे आयोजन समिति के वसीम भाऊ बड़े ही खामोश व्यक्तिमत्व, इनके खामोशी के पीछे कई राज है। वाइड वाइड, थोड़ा मिडिल स्टंप की तरफ गेंद डालने का प्रयास करें, अंपायर के हाथ दुख रहे हैं। भूषण भाऊ तुमचा एक पाय बाउंड्रीत आणि एक बाहेर आहे। एक नदी पात्रात आणि दुसरं पत्रकारितेत। रक्षात्मक रवैये से खेला है, खिलाड़ी मौजूद है वहां पर, एक हाथ से पकड़ा दूसरे हाथ से फेंकने का प्रयास। मोजता है ऊंची शॉट है, खिलाड़ी इसके नीचे है काउस कॉर्नर पे। इट्स अ ड्रॉप। निश्चित रूप से सूरज की किरणें इनके आंखों पर आ रही होगी, वरना ये मौका छोड़ते नहीं है। बहुत मंजे हुए पत्रकार है, मौके पे चौका मारने के लिए जाने जाते हैं। ता ऊंची शॉट है, खिलाड़ी है नीचे, यस, लेकिन लगता है पहुंचा के ही आएंगे। पैवेलियन में पहुंचा दिया है गेंद को 4 रनों के लिए। अच्छी स्थिति में आती हुई यावल की टीम रनों की संख्या जानेंगे मित्र से। अब तक 57। अच्छा है, बहुत अच्छा है। अरे आ गई यहाँ पर क्रिकेट का तमाशा देखने के लिए, बहुत अच्छा है। कलम वाली कमाई गई थी कि पत्रकारों का एक टूर्नामेंट रखो, नहीं सुनते। अच्छा है, बार बार जरा ये किसका बच्चा है। नो मैंस लैंड, निर्मनुष्य क्षेत्र में गई थी गेंद, मानव रहित परिसर। 5 ओवर के बाद 58 जकी भाऊ कुछ जुगाड़ के तलाश में। टाइम पास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आपातकालीन बैठक बुलाई गई है, इमरजेंसी मीटिंग, और चर्चा की जा रही है देश की अर्थव्यवस्था पर। और बहुत बड़ी चर्चा अभी अभी संपन्न हुई कि रात को क्या पकाया जाए। एक खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ता हुआ। चाळीसगाव संघ हा परतीच्या वाटेवर आहे, पण उत्कृष्ट असा खेळ आणि मन जिंकलेले चाळीसगाव संघाने नक्कीच पुढील वाटचाल आपली सुंदर हो, या शुभेच्छा। थँक्यू तन्वीरजी। एक भीमकाय असं व्यक्तिमत्व,
रणसंख्या ओके, डेड बॉल. पंचांनी हा चेंडू मृत घोषित केलेला आहे. स्वर्गीय बॉल, भावपूर्ण श्रद्धांजली. लाली, याद रखो बारीक लोगों पे हमारा बारीक ध्यान रहता है और मोटे लोगों पे मोटा ध्यान रहता है. मित्रांनो, असंच मेहनत करा, असंच खेळ करा, असंच संघर्ष करा. इतके पुढे जा, इतके पुढे जा की जेथे कुठे तुम्ही जाल लोकांनी स्वतः म्हणायला पाहिजे भाऊ पुढे जा. बहात्तर और ये रिक्षा चालकाचा उत्कृष्ट असा झेल 78. पुन्हा बसून गेले भाऊ रिक्षामध्ये. वा, पाण्याचे जार आलेले आहेत, पाण्याची पुरेपूर व्यवस्था आहे. शांती संयम असू द्यावं. 1 more 6. योगेश सोनवणे तुफानी फलंदाजी करताना 50 बाकी आहे वारे अजून, पण प्रेक्षकांचं अभिवादन करताय आणि ते खरं आहे. योगेश सोनवणे आपल्या आडनावाला जागताय. आता ओव्हर किती झालेत? 6 ओव्हर. 6 ओव्हर और रनों की संख्या है 84. 84. एकच विकेट. कृपया गोलंदाजाचं नाव सांगावं. गिरगप गोलंदाज भंगाडे. राजू धनराडे. वन मोर सिंगल आणि सोनवणे आले स्ट्राईकला. शेखर भाऊ यांनी दूरदृष्टी दाखवली, एक धाव काढली आणि मुद्दामच सोनवणे यांच्या हातात स्ट्राईक दिलेली आहेत. चेंडूला दुखापत होऊ नये म्हणून क्षेत्ररक्षक दूरच थांबून गेलेला आहे. चांगलंय. कशाला मुक्या जनावराला त्रास पाहिजे. एक नंबर. आरामात आरामात. चेंडू सुटलं तर चालेल, हातपाय फ्रॅक्चर व्हायला नको. सर सलामत तो रुमाल 1000.
जर्सी नंबर 69 राहुल महाजन. पाणीचे 10,000 बोलवलेले आहेत, आलेले आहेत. निश्चिंत असावं. माहीत गिरणाघाटचे आहेत हे क्षेत्ररक्षक. जसं काय डायरेक्ट गिरणावर जाता पाणी प्यायले. आखूड टप्प्याचा चेंडू. राहुल भाऊ कुठे भटकताय तिकडे? थांबा ना एका ठिकाणी. मधुर हॉटेलवाले राहुल भाऊ पाचोरावाले. आरामात दिलीप भाऊ. बल्लेबाजों ने 1 रन चुरा लिया है. उसी तरह से जिस तरह से बॉल मुर्द घोषित किया है क्या अंपायर? एक गेंद शेष. योगेश ऑन स्ट्राइक. षटकार मारण्याचा प्रयत्न. चौकार मिळालेला आहे असं नाही. रणसंख्या अत्यंत आकर्षक असा आकडा झालेला धावांचा 90. वा काय चेहरे चमकले, डोळ्यांमध्ये काजवे चमकले. 90 एक तास. बारा खेळाडू आले का पाचोऱ्याचे? मग पाणी घेऊन जा ना. 13 येतं. माणूस पाठवला ना, गिरणीवरनी पाठवला माणूस. जार आलेले आहेत, निश्चिंत असावं. फक्त ते बॉटल शोधताय. तो आमचा मित्र आहे ना, तो बाटलीच्या शोधात असतो नेहमी. खाली कुत खास आपल्या मैत्रीसाठी या 4 ओळी. कुत्रड बायला उंदिरासारखा. कडक शॉट राहुल महाजन यांच्या दिशेनं. राहुल महाजन मंत्रालयातील धडाडीचे पत्रकार. वर्क फ्रॉम होम पाचोऱ्यातून करतात. मंत्रालय कव्हर करतात घरी बसून. पुढारी आलेले आहेत नरेंद्र दादा. हेल्मेट सहसा वापरत नाही, पण आजकाल पत्रकारितेला जागताय, हेल्मेट घालताय. मस्त रे बाबू. शानदार शॉट राजू. दुखड मायला उंदिरासारखा, मित्र घोड्यांमध्ये गाढव्यासारखा. निखिल मोर. ये दिल मांगे मोर, लेकिन नो बॉल नहीं. फ्री हिट, फुकट फटका, मुफ्त की मार, आयता फटका. सिक्सर, षटकार, विलक्षण फटकार. तर मित्रांनो, या दरम्यान मोठी घोषणा झालेली आहे. डीजे बाबू, डीजे आरोही मोटर्स यांच्या वतीनं घोषणा आलेली आहे. निलेशजी अजमेरा यांच्या वतीनं सलग 6 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 1001 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सलग 6 षटकार 1001 रुपये.
आणि मित्रांनो कठीण नाहीये. आजच्या पहिल्या सामन्यात एका फलंदाजानं सलग 4 षटकार आणि दुसऱ्यानं सलग 5 षटकार मारलेले होते. तर हा 6 षटकारांचा विक्रम हा दृष्टिक्षेपात आहे. अशक्य असं काही नाही. होऊ दे तोटा. आपला निलेश भाऊ आहे मोठा. थँक्यू निलेश भाऊ अजमेरा, आरोही मोटर्स. इस पारी की एक ही गेंद बाकी है और रनों की संख्या है 99। 2 गेंदें शेष. चेक कर रहे थे आप लोगों को ध्यान ही नहीं क्या वरुण भट्टी परिणाम कर रही है. ऊंची शॉट है. खिलाड़ी इसके नीचे है आदित्य भाम के पास. 2 बार प्रयत्न करके तीसरे बार में छोड़ दिया. 100 रन 100 टूर्नामेंट में दूसरी बार 3 आंकड़े धाव संख्या. गोला फेंक, नो बॉल. भैया यही गोला ओलंपिक में फेंका होता तो भारत को गोल्ड मेडल मिला होता. लपक लिए गए, झेल लिए गए, पेल दिए गए, ठेल दिए गए. पारी की अंतिम गेंद पर विकेट. शेखर भाऊ बड़े खुश नजर आ रहे हैं. नॉट आउट जा रहे हैं. फ्री हिट था. ओके. रन बताइएगा. फाइनल स्कोर ऑफ द इनिंग. ऐसा लग रहा है अंतिम रन संख्या 101. 101 टारगेट है. 102 अब कर दो गेंदबाजी का. 302. दुःख अडमायला उंबऱ्यासारखा मित्र वाणव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र वाणव्यामध्ये गारव्यासारखा. खरंच गातो हो भाऊ. तुम्हाला काय वाटलं रेकॉर्ड वाजते. लगान टीम को दो दिया. लगान टीम जम्बो कार्यकारिणी पाचोरा. कुठलाही कार्यक्रम असू द्या पाचोऱ्याचे 150 पत्रकार आले नाही तर शोभा वाढत नाही. यादी मोठी आहे प्रवीण भाऊ. हा टी शर्ट कमी होते ना म्हणून 12 बोलवले. तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जुने आणि जाणते पत्रकार अनुभवी भगवानजी मराठे स्वतः उपस्थित आहेत तिथं. आणि या टुर्नामेंटवर त्यांचं बारीक लक्ष आहे. पुढचा सामना हा भगवान भाऊ यांच्या संघाचा होणार आहे. कुठल्या संघात खेळतात आपण. धरणगाव पंचक्रोशी असा हा त्यांचा संघ आहे. अरे अत्यंत महत्वाचं काम निघून आल्यामुळे मला या इथं लढाई पाड्या आपल्या स्पर्धेला गुलाबराव पाटलांच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. वाल्मिक जोशी यांनी लगेच दालबट्ट्याचा आनंद घ्यायचा आहे. असं तुम्ही आतापर्यंत कधी कुणाला लग्नाच्या दालबट्ट्या खाऊ घातल्या नाही, पण स्पर्धेदरम्यान तुम्ही आमची मनोकामना पूर्ण केलेली आहे.
डिजिटल मीडिया आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जनक शेखर भाऊ पाटील, शेखर पटेल यांना भेटताना, शेखर पटेल मीट शेखर पाटील, जब वी मेट, या दादा आपलं स्वागत आहे. आभाळगत माया तुझी आमावरी राहू दे. शेखर दादांना विनंती आहे, आपण सदैव आमचे मार्गदर्शक राहिलेला आहात, आमचे आधारस्तंभ आणि पत्रकारांचे दीपस्तंभ राहिलेला आहात. आयोजन समितीच्या वतीनं डिजिटल क्रांतीचे जनक शेखर दादा पाटील यांचा आम्ही शब्द सुमन, शब्द धन, शब्द रन यांच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. मित्रांनो, समाजामध्ये आणि गावामध्ये दोन प्रकारचे झाडं असतात. एक अशोक वृक्ष असतो आणि एक वटवृक्ष असतो. अशोक वृक्ष जो असतो तो स्वतः उंच उंच जातो, पण शेजारच्याला सुद्धा सावली देत नाही, तो अशोक वृक्ष असतो. आणि दुसरा असतो शेखर वृक्ष. शेखर पाटील नावाचा वृक्ष सर्वांना फांद्या, फुलं, फळं, माहिती आणि ज्ञानाचा खजिना देतो, तो शेखर पाटील असतो. किशोर दादा यांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. भरीत नगरी आसोदा येथून आलेले आहेत किशोर दादा आसोदेकर. आसोदा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, मग ते स्वादिष्ट भरीत असो किंवा रस्सेदार. सुज्ञा सांगणं न लाग्या. अनुभवी दिसता भाऊ तुम्ही. आसोद्याचे आहे का? हा, वा. आमचं सुद्धा लहानपण आसोद्यामध्ये खूप गेलेलं आहे. खंडेराव मंदिराजवळ आम्ही क्रिकेट खेळलेलं आहे. पांढरीमध्ये आम्ही सेंद्रिय वातावरण निर्मिती केलेली आहे अनेकदा. पांढरीमध्ये गण्याडोकमध्ये आम्ही पोहलेलो आहोत. आणि पाण्याच्या टाकीजवळ आम्ही वांगी, बटाटे, टमाटे खरेदी करायला जायचो. आता तरी तुम्हाला विश्वास बसला असेल की आम्ही पण आस्वादिकर आहोत, तात्विक दृष्ट्या आणि सात्विक दृष्ट्या. चला मित्रांनो, उशीर करू नका. यावल टीमचे काटक खेळाडू आहेत, दऱ्याखोऱ्यातून आलेले आहेत, सातपुड्याच्या कुशीतून आणि मुशीतून घडलेले हे खेळाडू. बनाना सिटी यावल, चलो जल्दी बासमती चावल. यावल से आए हुए, ब्यावल से आए हुए खिलाड़ी. तर मित्रांनो बघा, शेखर पाटील साहेब हे घरी सपरिवार या सामन्यांचा आनंद यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात खानदेश टाइम या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून घेत होते. सपरिवार त्यांनी सामन्याचा आनंद घेतलेला आहे. मात्र हे सामने समोरून पाहण्याचा त्यांना मोह आवरला नाही की किती सुंदर वातावरण आहे, किती छान इथं पत्रकार खेळत आहेत. त्यामुळे ते स्वतः दस्तूर खुद्द साक्षात इथे प्रकटलेले आहेत. आणि मगाशी बघा इनिंग ब्रेक होता त्यावेळी सांगितलं की समाजामध्ये दोन प्रकारचे वृक्ष असतात. एक अशोक वृक्ष जो स्वतः उंच होतो पण शेजारच्याला सावली देत नाही, आणि दुसरा असतो शेखर वृक्ष पाटलांसारखा जो सर्वांना सुगंध, सावली, फळ, फुलं आणि ज्ञानाचा खजिना देतो. आमचे सुद्धा डिजिटल गुरु आहेत शेखरजी पाटील.
या सामन्याचं वर्णन करूया. सातपुडा वर्सेस गिरणा नदी, पाचोरा विरुद्ध यावल. एक है लंगड़ा अंबे वाला तो दूसरा है छोरा गिरना किनारे वाला. एक है चंदन के लाकड़ू वाले तो दूसरे है वाड़ू वाले. चलने दो एकदम जोरदार. होऊ दे तोटा, भाऊ आहे मोठा. अरे असेल अवकात तर भेट चौकात. चालीसगाव टीम, सॉरी पाचोरा टीम, एक खेळाडू पाठवा नाही तर मॅच सुरू होणार नाही. थांबा अंपायर साहेब. दोघी संघाचे एक एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी हवे आहेत. भक्कम असे खेळाडू आलेले आहेत, दमदार. यावल वालेले आलेले आहेत. आता पाचोरा टीम कंपल्सरी पाठवा प्लीज. ओपनरचे नाव सांगायला. बॉलर नेम प्रकाश, गोलंदाज प्रकाश. प्रवीण भाऊ ब्राह्मणे, प्रवीण भाऊ पाटील, ओके. पिप्पी एक्सप्रेस. आणि एक युवा कार्यकर्ता, जोशीला कार्यकर्ता राहुल महाजन, द प्रिन्स ऑफ महाजन फॅमिली. चला ना भाऊ, राहुल भाऊ. नॉन स्ट्राइकर एंड्स राहुल महाजन. तुम बॉलर की बात बोल रहे हो ना? राहुल महाजन बहुत फेमस है, वो वाले राहुल महाजन की तरह. सदर स्पर्धेला महाराष्ट्र राज्य यूट्यूब मीडियाचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या सुद्धा शुभेच्छा मिळालेल्या आहेत. मंत्रिमंडळ पत्रकार अनिल महाजन, अनिल बा महाजन. बघा उन्हात 5 मिनिटं थांबावं लागतंय कारण नावं दिलेली नाहीत. जर नावं पहिले दिली असती ना तर लवकर काम झालं असतं. आता असं सांगावं लागेल प्रत्येक मॅचच्या पहिले का भाऊ यादी बनते पत्रकारांची, सगळ्यांची नावं येतील फटाफट. आ गई लाल आर्मी, अजर मजर जुड़वे बंधु. फुलटॉस चेंडू स्वैग से किया है स्वागत. खिलाड़ी इसके नीचे. विराज फोटोग्राफी भाऊंचा खूप खूप अभिनंदन, आभार आणि स्वागत करीत आहोत. आतापर्यंत लक्षावधी लोकांना त्यांनी नजर कैद केलेलं आहे. पडद्यामागचे मुख्य सूत्रधार आहेत. अनेकांना त्यांनी चमकावलेलं आहे फोटोग्राफीच्या माध्यमातून. विराज फोटोग्राफी. लोअर फुल टॉस, बेल्स हवा में. अपील की जा रही है. फ्री हिट, फुकट पटका होता का? ये खिलाड़ी फिर क्यों शेर की तरह से दहाड़ रहा था? गजब की फील्डिंग, लेकिन गेंद बाउंड्री के बाहर. सभी से विनंती है, अजर मजर भाई क्या बात है, जुड़वे बंधु. अच्छा किया कि लाल और सफेद टी शर्ट पहन के आए, अलग अलग नहीं तो लोग कंफ्यूज हो जाते. शादी हो गई दोनों की? क्या बात है, जवान बच्चे हो चुके हैं इनके.
इस टूर्नामेंट का प्रमुख आकर्षण रहेंगी अजर मजर की जोड़ी ट्विन टावर। सचिन भाऊ खूप खूप धन्यवाद आपलं, आपण पुण्याचं काम केलेलं आहे. भरत भाऊ कोडी कॉमेंट्री बॉक्स मधून अपील करताना एक भक्कम आणि दमदार असे पत्रकार, भारदस्त व्यक्तिमत्व, जबरदस्त कडक शॉट. भोजपूरचा योगेश जोरात धावताना, अत्यंत काटक शरीराचा हा मावळा, दऱ्याखोऱ्यातून आलेला तापी खोरे. आजची गेंदबाजी बघा, संपूर्ण जिल्हा विकास शोधत असताना विकास मात्र इकडे आलेला कॉमेंट्री बॉक्स मध्ये पात्र्यांच्या रूपात. 8 रन. बेस्ट कॉम्प्लिमेंट्स फ्रॉम खासदार स्मिताताई वाघ. रन संख्या 8. ताहा आहा. गेंदबाज हर्षल. हवा में है गेंद. सलीम दादा इसके पीछे भागता हुआ शहजादा सलीम. संभालो अपने आप को दादा, बॉल छूटी तो चलेगा, जिंदगी नहीं छूटनी चाहिए. शहजादे सलीम, शहजादे सलीम को 1 किलो हलीम. अपील बहुत जमकर हुई है, शायद एलबीडब्ल्यू की अपील हो रही है, लेकिन आपको बता दें कि एलबीडब्ल्यू का नियम खानदेश से हद्दपार हो चुका है 25 साल पहले. कोड़ी दादा को मालूम है, नहीं तो स्टंप निकल जाते थे, अंपायर को मारते थे लोग. अरे बाप रे राहुल भाऊ, थोडंसं पुढे गेले असते तर रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचून गेले असते ना भाऊ. जर्सी नंबर 69 राहुल महाजन. स्क्वायर लेग की दिशा में ये शॉट. चलेगा चलेगा चलेगा. दोनों रे 14 रन 2 नवरी. 2 ओव्हर्स के बाद 14 रन. 2 ओव्हर 14 रन. तिकडे बाउंड्री पर्यंत आवाज येत आहे, मागची बाउंड्री अंपायरच्या मागची, स्क्वेअर लेगच्या मागे. तिकडे बाउंड्रीवर आवाज येते का? आवाज आल्यास 1 लाख रुपये. हात वर करा. काय झालं राहुल भाऊ? ताण लागली. गेंदबाज प्रकाश.
बॉलिंग बॉय थोड़ा इधर थोड़ा बैट्समैन नेम क्या है नया बैट्समैन नेम बॉलिंग 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 है प्रकाश चल सेम बॉल दो चले कैच है कौन कर रहा लपक लिए गए, बढ़िया कैच। नवीन फलंदाज मैदानात प्रवेश करताना राजू मामा। स्टार्ट घेत जाईल ना म्हणा या स्पर्धेत सलग 6 षटकार मारणारा फलंदाजाला निलेश भाऊ अजमेरा आरोही मोटर यांच्यातर्फे 1001 रुपयाचं पारितोषिक। राजू धनराडे उर्फ राजू मामा पाचोरावाले। मस्त रे राजू, क्या शॉट मारा रे बाबा, राजू बाबा। ये गणपतराव ऑप्टिकल स्टाइल है। ओ मेरी मेरी जोहरा जबी। स्विंग एंड मिस। तीनों थे वो 3 ओव्हर 30 रन 23। चांगलं खेळणार नाही तर कोडी दादा स्वतः उतरून जातील बॅटिंगला। यहां से और 80 रनों की जरूरत, 30 गेंदे 80 रनों की जरूरत, जिसका अर्थ है 16 पंजे 80। यहां से हर ओवर में 16 रन चाहिए, 16 का टोला 42 की छाती चाहिए, 56 इंच का सीना चाहिए मैच जीतने के लिए। बॉलर ने हर्षल चालेल 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 बस ऐसी बोल रहा कार्ड आला होता पण वेळ आली नव्हती, टप्पा खाल्लेला होता, डायरेक्ट गेलेली नव्हती। चालेल चालेल सुने बल्ला पहले घूम गया, गेंद बाद में आई। टाइमिंग की चौकामुख हो गई राजू मामा की। फिर एक बार स्विंग एंड मिस। जान पे उधार होकर खेलते हुए एक बल्लेबाज राजू, जर्सी नंबर 42, शर्ट नंबर 42 सेंटीमीटर।
चार चार बॉल शॉर्ट बॉल ये क्या हो रहा है भैया, समझ नहीं पा रहे कि बल्ला पहले घूम जा रहा है, गेंद बाद में आ रही धीरे से। प्रैक्टिस छूट गई लगता राजू मामा की। अच्छी गेंदबाजी। ओवर समाप्त। इट्स अ मेडन ओवर। भागो कोड़ी दादा, एकदम वेग से भागो, एकदम जोरदार, स्पाइडरमॅन की तरह। कोडी दादांकडून या गोलंदाजाला तब्बल 11 रुपयाचा बक्षीस जाहीर झालेलं आहे, उधार स्वरूपात। बाजारच्या दिवशी हे 11 रुपये घेऊन घेणे कोडी दादांकडून। बॉलर नेम सांगायचं आहे। कोडी दादा बॉलर नेम ज्ञानदेव, ज्ञानदेव मराठे माऊली। वाईड। आम्ही गरम करून पितो त्याला उन्हात ठेवून। बोललो थोड़ी सी झुंझलाहट, थोड़ी सी बौखलाहट, थोड़ी सी गड़बड़ाहट, थोड़ी सी हड़बड़ाहट, थोड़ी सी बड़बड़ाहट, झामल चाफल करते हुए नजर आए खिलाड़ी। बहुत दिन हो गए वाड़े में कोमड़े नहीं पकड़े, उसका ये कारण है। सोडली ना हे मग सांगत नाही बैटिंग करे बॉलिंग नहीं कर रहे। 4 रन। 3 मिस करे उसने वहाँ पे 4 चौके। जोगेश खड़े हैं बाउंड्री लाइन पर। प्रयास तो अच्छा है इनका, बार बार कोशिश करते हैं लेकिन सफलता नहीं मिल रही है फील्डिंग में। गॉगल के कारण हो रहा है सब ये। दिशा बदलो दशा बदलेंगी, गॉगल बदलो किस्मत बदलेगी। रन संख्या आराम से आराम से, कोई बात नहीं। 1-2 रन छूट गए चलेगा, 1-2 हाथ पर नहीं टूटने चाहिए। शरीर में चमक भर सकती है, लचक भर सकती है, पैर में मुंगड़े आ सकते हैं, गोले आ सकते हैं, मसल स्पैम हो सकता है, मसल पुल हो सकता है, स्ट्रैन हो सकता है,
फ्रैक्चर हो सकता है, बहुत कुछ हो सकता है, वो बाद में बताऊंगा। और रन संख्या 35 रन 5 ओवर 35 रन, एक ही विकेट। तो अब लगता है आक्रमण करने का समय आ गया है। शेर के पंजों, शेर के छावो आक्रमण का समय आ गया है। पंजे खोलो। 9 विकेट बाद बाकी है। इन 9 विकेट को ना तो शोकेस में रख सकते हो, ना इनका लोंचा डाल सकते हो। सबको बैटिंग मिलनी चाहिए। बॉलर ने या तो मारो या तो मरो। बॉलर नेम प्लीज। बॉलर नेम सुनील गावड़े. सुनील। हा? थंडा थंडा वो इंग्लिशवर. हो फक्त पाण्याची वेगळं होईल. आराम से करा। नाम बोलो तुम्हारा। हर्षल आंबेकर. हर्षल आंबेकर, इनके पैर को चोट लगी है, अक्षरशः लंगड़े आंबे जैसी इनकी अवस्था हो गई है, लेकिन फिर भी क्रिकेट खेलने आए। बड़ी बात है भैया, 2-3 तालियां बजाइए। ये आखिरकार बैट पे आ ही गया। पिछले 10-15 मिनट से गेंद आ नहीं रही थी बल्ले पे, अब तो बल्ले बल्ले होंगी राजू मामा की। तो नंदू चल कर आउट नहीं होगी. टॉपिक क्या था ये? छह ओवर 46 धावा, 46। पाचोरा के राहुल महाजन बाउंड्री पे खड़े खड़े थक गए थे, इसलिए वहीं बुड्ढी के बाल खा रहे हो। गुलाबी गुलाबी बूढ़ी के बाल।
गिरते पड़ते खेला गया शॉट। क्या है ये बोल पे? कुछ नहीं आया, वो बैट में डूब गया था, गिर गया तो। शॉट है क्या? ओ हो। वासेफ पटेल दादा क्रिकेट के एक पुराने मंजे हुए मांझे हुए खिलाड़ी, कुशल संगठक, इनका हम पूरी टीम के साथ स्वागत करते हैं। भुसावल टीम नो चिंता टीम है, ये टेंशन नहीं इनका कुछ। मित्रांनो, आयोजन समितीतर्फे नरम आणि सक्त सूचना आहे, दोन्ही प्रकारच्या सूचना आहेत, नरम आणि सक्त। ज्या संघामध्ये एकही खेळाडू हा नॉन पत्रकार असला, त्याच्याकडे कागदपत्र आणि प्रमाणपत्र पहिचानपत्र नसलं, तो संपूर्ण संघ बाद ठरवण्यात येईल। आणि खात आपल्या माहितीसाठी आज सकाळी एक संघ हा बाद करण्यात आलेला आहे। हा, ही सूचना पुन्हा एकदा पुनरुच्चार करीत आहोत। कुठल्याही संघात जर पत्रकार व्यतिरिक्त खेळाडू आढळून आला तर त्या संपूर्ण संघाला स्पर्धेतून बाहेर करण्यात येईल। अमलनेर टीम का शुभ आगमन हो गया इसी दौरान। संत साहित्यों की पावन नगरी अमलनेर नगरी, साने गुरुजी की पावन नगरी, बाबा सखाराम जी की पावन नगरी, पीर पैगंबरों की अमलनेर नगरी। जलगांव की पवित्र नगरी में आपका स्वागत है। मुक्ताई नगर टीम अगर आई है तो अपने नाम कमेंट्री बॉक्स में लिखा है। मुक्ताई नगरच्या संघाला नाथाभाऊच्याकडून अलीकडच्या कालखंडामध्ये खूप खूप शुभेच्छा देण्यात येत आहे। आपल्या सगळ्या खेळाडूंना, आपल्या मुक्ताई नगर सगळ्या खेळाडूंना, आपल्या आमदार चंदूभाऊ यांच्याकडे आपल्या सगळं खूप शुभेच्छा देण्यात आहे। अरे मंत्रिपदामुळे हात बांधले गेली आहे, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं की गुलाबराव काय चीज आहे ते। धरणगाव संघाला माननीय मंत्री गुलाबराव पाटलांतर्फे शुभेच्छा देण्यात आलाय। अरे निकाल सिंगाड़ा, डाल दे आड़ा, चला दे रंगाड़ा, कर दे आड़ा खड़ा। तर आता
सामन्याची फक्त औपचारिकता बाकी. यावल वर्सेस पाचोरा. यावल संघ विजयाच्या दृष्टीने आगेकूच करीत असताना त्यांचा विजय दृष्टिक्षेपात आलेला आहे. सचिन भाऊ, यावलचा संघ जसा जसा विजयाच्या समीप येतोय सातपुड्यामध्ये फटाके फुटताय. अनेकांनी तिकडे गावठी कट्टे वाजवलेले आहेत सातपुडा पर्वतामध्ये. जोश, जल्लोष आणि सेलिब्रेशन. यावल संघाने हा सामना दणदणीत खणखणीत जिंकलेला आहे. बनाना सिटी, केडानगरी, यावल.